3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला खरं तर साखरेच्या हाराला खरं तर मोठं महत्त्व असतं आणि याच दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा देखील केली जाते. आपण बघू शकतो की याच साखरेच्या हाराला मोठी मागणी असल्यामुळे पंढरपूर असलेल्या परिसरामध्ये जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये आता लगबग सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पहाटेपासूनच खरं तरी कामगार अशा पद्धतीने खरं तर ह्या साखरेचे हार करताना पाहायला मिळते. परंतु आपण जर बघितलं तर यावर्षी जवळपास महागाई वाढल्यामुळे खरं तर मोठा फटका देखील महागाईचा तर खरं तर नागरिकांना बसणाऱ्या महागाईमध्ये हाराच्या किमती देखील आता दुप्पट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ऐन गुढीपाडवा सणात सर्वसामान्यांना आता महागाईचा देखील मोठा फटका बसणार आहे. गेल्या काही दिवसापासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका पंढरपुरातील साखरगाठी हार तयार करणाऱ्या व्यावसायिकांनाही खरं तर बसला आहे. साखरेबरोबर इतर कच्च्या मालाच्या दरात देखील दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे. त्यातच गुजरातमधून आलेल्या साखर हाराच्याही स्थानिक व्यावसायिकांना मोठा तर फटका बसल्याचं आपल्याला बोडक्याने सांगितलं. स्वतः ते मालक आता आपल्याबरोबर गेले 3 पिढ्या झाल्या यांचा खरं तर हा साखर हार तयार करण्याचा व्यवसाय. काय सांगताल कशा पद्धतीने साखरेच्या हाराची तयारी सुरू आहे? गेले 1 महिन्यापासून हे सर्व कामगार काम करून मोठ्या मेहनतीने तयार करतायत साखरेचे हार. आणि यावर्षी कच्च्या मालाच्या किमती डिझेल वगैरे त्याच्या किमती वाढल्यामुळे पण यावर्षी दरामध्ये थोडा फरक पडलाय. दर वाढण्याची शक्यता आहे अजून इथून पुढे. आता सध्या काय भाव आपण देतोय? 120-110 रुपये किलो याप्रमाणे आता दर चालू आहे सध्या. कारखान्यात कशी लगबग सुरू, किती कामगार आपले काम करतायत? 6-7 कामगार सध्या यावर्षी काम करत आहेत तिथे साखर गाठी बनवण्याचं काम. किती 40-50% वाढले किमती? हा, जवळजवळ तेवढ्या वाढलेल्या आहेत किमती. म्हणजे यंदा महागाईनं हार लोकांना घ्यावा महागाई आहे त्याच्यामुळे वाढली महागाई. आपण बघितलं असेल की खरं तर गुढीपाडव्या सणाला खरं तर जे 70-80 रुपये किलोने हार मिळत होते आता सध्या 120-130 रुपये किलोने खरं आता नागरिकांना आता हार घ्यावे लागणार. एकंदरीत आपण जर बघितलं इस्रायल-इराण युद्धाचा देखील फटका खरं तर साखर व्यावसायिकांना बसलेला आता आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.